नमस्कार, मी प्रमिला झांबरे। तर झांबरे रेसिपीमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे। तर आज मी बटाटा आणि पालकची भाजी डब्यासाठी बनवायला लागले। तर इथे मी पालकची भाजी चिरून धुवून स्वच्छ घेतलेली। 2 बटाटे इथे किसून घेतले ते। ही बटाटे किसलेलं लाल पडते म्हणून ह्यात पाणी ओतून ठेवलेलं आहे मी। इथे थोडीशी तुरीची डाळ घेतली, ही पण भिजत ठेवली आणि लसूण आणि हिरवी मिरची मी कांडून घेतलेली। आपण आता ह्याला फोडणी देऊन घेऊया। तर गॅसवर कढई ठेवली आहे। फोडणीसाठी मी तेल ओतून घेतलेलं आहे। आपल्याला थोडंसं तेल तापू द्यायचं आहे अगोदर। तर तेल छान असं तापलेलं आहे। फोडणीसाठी मी जिरे टाकून घेतले, मोहरी 1 चमचा छोटा टाकलेला आहे, लसूण आणि हिरवी मिरची बारीक केलेली आहे ती मी टाकून घेते। तर छान असं आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचं आहे। लसूण आणि हिरवी मिरची मी कच्चे काढलेले आहे म्हणून तेलात छान असं तळून घेते, त्याचा कच्चापणा गेला पाहिजे। तर बघा, मिरची आणि लसूण छान असा तेलामध्ये तळलेला आहे। मी इथे एक छोटा अर्धा चमचा हळद टाकून घेतलेली। हळद पण अगोदर तेलात छान असं मिक्स करायचे। मग आता ही चिरून धुवून घेतलेला पालक टाकून घेते अगोदर मी। ह्या पालकमध्येच किसलेलं बटाटे ही धुवून स्वच्छ घेते टाकून ह्यात। तर बटाटे पण मी सगळं टाकून घेतलेलं आहे। ह्याच्यातच ही तुरीची डाळ पण टाकून घेते। एक 10 मिनिटं डाळ मी भिजत ठेवलेली। तर आता छान असं मी सगळं मिक्स करून घेते। तर आता चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे। मिठाचं आणि पालकचं पाणी भरपूर होतं आहे। मी मिरची काढताना थोडंसं मीठ टाकलेलं आहे, आता थोडंसं टाकून घेते। मीठ टाकल्यानंतर छान असं मिक्स करते, म्हणजे ह्यालाच पाणी भरपूर सुटते। तर आता ह्यात आपल्याला पाणी फिनी वतायचं नाही, फक्त एक 5 मिनिटं मी असंच झाकून ठेवणार आहे। तर बघा, मी एक 5 मिनिटं छान असं झाकून ठेवलेलं आहे। बारीक गॅस करून ठेवले, म्हणजे छान असं बटाटा पण आणि भाजी पण शिजली जाते। तर खालना चिटकायला लागते म्हणून अधूनमधून एकदा दोनदा मिक्स करून घ्यायचं आहे। तर मी थोडंसं शेंगाचं कूट त्यात टाकून घेते। शेंगा छान अशा कडक भाजून काढून घेतलेल्या आहेत। त्या थोडीशी कोथिंबीर आहे, तर छान असा आता मिक्स करून घेते। मिक्स करून एक आता मी 2 मिनिटं झाकून ठेवणार आहे। आता ह्यात पाणी पण नाही जास्त वेळ ठेवायला, आणि भाजी आणि बटाट्याचा किस असते त्याच्यामुळे ती दोन्ही पण शिजलेलं आहे चांगलं। तर मी एक 2 मिनिटं नंतर झाकून ठेवलेलं आहे। तर बघा, आपली भाजी छान अशी शिजलेली आहे मऊसूत। तुम्ही ही किसून बटाटा आणि पालकची अशा प्रकारे भाजी बनवून बघा, आणि माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा।